Hello friends, today we have started the new concept from our last chapter, automation and robotics. We have already covered the automation part from our last video. In this video we are going to cover all the part of the robotics. The first of all, in this video we are going to cover what is meant by the robotics, what are the different parts of the robot possesses. Third one, what are the types of languages we have used to program the robot. And last most part is what are the advantages and disadvantages of the robotics. Okay, so let's start. What is the robotics? It is a programmable multifunctional manipulator designed to move materials, tools or specialized devices through a variable programmed motions for performing the variety of tasks. What is mean by the robotics? रोबोटिक्स ही काय आहे, एक ब्रांच आहे, एक मशीन आहे. त्या मशीनला आपण प्रोग्राम देतोय आणि प्रोग्राम दिल्यानंतर जे काही म्हणून आपण काम सांगू ते काम त्याने परफॉर्म करायला पाहिजे. इट इज नथिंग बट द रोबोटिक्स इन अ सिंपल डेफिनेशन. It is the example of programmable automation designed to perform the highly repetitive operations. जिथं repetitive operations आहेत तिथं repetitive operation करताना माणसाला किंवा तिथल्या वर्करला एक बोर्डमचा येतो किंवा एक फटीक डोक्यामध्ये येतो की प्रत्येक वेळी तेच काम करत असताना माणसाचा मेंदू थोडक्यात आपण बधीर होतो असं म्हणूया. त्यामुळे प्रोडक्शन जे आहे ते आपल्याला कमी होतं. ते तसं होऊ नये म्हणून आपण रोबोटिक्सचा वापर करतोय. Okay, robotics is nothing but it is the programmable multifunctional manipulator designed to move the material, tool or specialized devices through the variable programmed motions for performing the variety of tasks. Okay, it is a simple definition of the robotics. Now the second point is generation of robots. जनरेशन ऑफ रोबोट्स मध्ये पहिला जो आहे तो कुठला आहे, फर्स्ट जनरेशन ऑफ रोबोट्स. पहिलं जे जनरेशन होतं रोबोट्सचं त्याला आपण डंप रोबोट असं म्हणतोय. डंप ह्याच्यासाठी की त्याला फक्त एक स्पेशलाइज्ड हेच करता येतात. म्हणजे काय, विथ द हेल्प ऑफ देम आपण फक्त पिक अँड प्लेस किंवा तुम्हाला साधं एक्झाम्पल सांगतो, आपण ज्यावेळी उसाची ट्रॉली वगैरे असते, ट्रॉली वगैरे उचलते बरोबर आहे, विथ द हेल्प ऑफ प्युअरली मेकॅनिकल मीन्स ना आपण काय करतो, विथ द हेल्प ऑफ हायड्रॉलिक्स रॅम आपण ट्रॉली जी आहे ती उचलतो बरोबर. हा जो प्रकार आहे इट इज वन काइंड ऑफ अ रोबोट. म्हणून आपण त्याला स्वतःची काय बुद्धिमत्ता आहे काय नाही, फक्त स्पेसिफिक टास्क जे आहे ते तेवढंच ते पूर्ण करतं. त्याला म्हणून आपण काय म्हणतो, डंप रोबोट्स. These robots works in a fixed sequence, okay, and they do not have any kind of a sensors which can take the corrective actions. त्यांना बरं वाईट काही सुद्धा कळत नाही. ते फक्त काय करतं, त्याला जे काम दिलेलं आहे ते तेवढं काम करतं. This is the first generation of robots. Okay, we call them as a dump robot. The second generation of robot has number of sensors. आता बघा आपण बदल झालेला आहे. पहिल्या जनरेशनचा आता आपण दुसऱ्या जनरेशनला आलेलो आहोत. दुसऱ्या जनरेशन मध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेन्सर्स आहेत. सेन्सर्स कशासाठी, जे टास्क त्याला सोपवलंय ते करेक्ट आहे की चुकीचं आहे हे समजण्यासाठी आपल्याला सेन्सर्स लागतात बरोबर आहे. इट इज अ कॅपेबल ऑफ टेकिंग द लॉजिकल सिक्वेन्स. ह्याला थोडीशी बुद्धिमत्ता असते, कारण का सेन्सर्स जे आहेत ते त्याला माहिती देत असतात, पुरवत असतात. त्याच्यामुळं काय होतं, माहिती पुरवल्यामुळं तुम्हाला जे करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायला लागतात विथ द हेल्प ऑफ कंट्रोलर तो रोबोट काय करू शकतो, घेऊ शकतो. मग सेकंड जनरेशन ऑफ रोबोटलाच आपण काय म्हणतोय, क्लेवर रोबोट असं म्हणतोय. ओके, the second generation of robots we call them as a clever robots. Okay, the third generation of robots, this generation is still in a design stage. They can take the strategic and important decisions. They are designed by concept of artificial intelligence. आता ही जी थर्ड जनरेशन आहे रोबोट्सची, त्या थर्ड जनरेशन मध्ये रोबोट्स जो आहे तो स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो. त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतोय. थर्ड जनरेशन जे आहे ते अजून पण डेव्हलपिंग स्टेज मध्येच आहे.
बरोबर आहे. आपण रोबोट पिक्चर मध्ये चिट्टी नावाचा जो रोबोट बघितला तो कुठल्या जनरेशन मध्ये येतो, तर तो 3rd जनरेशन मध्ये येतो. लक्षात आलं. त्याच्यानंतर what are the advantages of the robotics? There are some advantages. We can increase the productivity, safety and efficiency of the process. Okay, improve the quality and consistency of the work. The robots can work in the hazardous environment, not require environmental comforts, then continuously work without the fatigue and boredom, operate with the high degree of accuracy, capability beyond the human, and can process a multiple tasks simultaneously. These are some advantages of the robotics. Okay, what are the limitations? Here are some limitations. Robots replace the human workers, creating the economical problems. माणसांची जे काम जी होत होती रिपीटेटिव्हला, जिथं माणसं लागत होती, इन्स्टेड ऑफ दॅट आपण काय वापरले, रोबोट वापरले. त्यामुळे ऑब्विसली त्या माणसांचा जॉब जो आहे, ते वर्क जे आहे ते जाणार. त्यामुळे सम काइंड ऑफ सोशल इनबॅलन्स तयार होतो. त्या लोकांची सॅलरी जाते. रोबोट लॅक इन अनप्रेडिक्टेबल इमर्जन्सीज. ज्यावेळी अनप्रेडिक्टेबल इमर्जन्सीज येते त्यावेळी रोबोट्सला डायरेक्टली निर्णय घ्यायला प्रॉब्लेम्स येतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर रोबोट्स जे आहे ते सामान्य माणसाला परवडण्यासारखं नाही आहे. अजून ती टेक्नॉलॉजी घरोघरी पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे रोबोट्स आर कॉस्टली. दीज आर सम लिमिटेशन्स ऑफ द रोबोट्स. ओके. इथं आपण थांबतोय. व्हिडिओ जो आहे तो छोटे छोटे व्हिडिओ टाकतोय, प्रत्येक कन्सेप्ट वरती व्हिडिओ टाकतोय, जेणेकरून तुम्हाला ते अभ्यासून घ्यायला किंवा बघायला थोडंसं सोपं जाईल.